नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहतोय नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली। त्याचप्रमाणे जवळपास 4 ते 4.5 वर्षाचा गॅप होता नगरपालिकेमध्ये, तर संपूर्ण राष्ट्रवादी संपूर्ण याच्यामध्ये उतरलेले आहेत। त्यासोबत आपल्यासोबत श्रीज भाऊ आहेत। भाऊ, आपल्याला संपूर्ण आज नगरपालिका आपल्या पक्षाच्या वतीने निवडली जाते, काय चालू आहे? आज धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात सांगत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्व उमेदवार उभा टाकलेले आहेत आणि धर्माबादवासियांचा खूप मोठा प्रतिसाद आहे आणि पुन्हा एकदा धर्माबादवर राष्ट्रवादी फडकल्याशिवाय राहणार नाही। आपल्या मार्गदर्शकाने अगोदर पण होतं, पण आताच काय संपूर्ण नवीन पक्ष सुद्धा यामध्ये उडी घेतलेले आहेत। नवीन पक्षाचं तर काही माहिती नाही, पण एक राष्ट्रवादी निश्चित पूर्ण ताकदीनं उभा टाकलेली आहे आणि धर्माबादची जनता ही सुदान सजनान शिकलेली आहे आणि त्यांना बऱ्याच वर्षापासून राष्ट्रवादीचं काम माहिती आहे आणि बाबांच्या नेतृत्वाखाली, विनायकराव कुलकर्णी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या अम्मा त्यांचाही अनुभव या नगरपालिकेमध्ये आहे, म्हणून ही जनता पहिली पसंती आम्हालाच देणार आणि राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व उमेदवार आमचे निवडून येणार। त्यासोबत आपण सुद्धा एक नगरसेवक म्हणून उमेदवार आहात, आपल्याला काय? प्रभाग क्रमांक 8 हा सुजान आणि बुद्धिजीवी लोकांचा प्रभाग आहे। मी ज्या प्रभागातून उभा आहे तिथं सर्व व्यापारी बांधवांचं आणि सुशिक्षित कामगार लोकांचंही मतदार आहे। निश्चितपणे आजपर्यंत या सर्व व्यापारी बांधवांनी राष्ट्रवादीवर प्रेम केलं। कैलासवासी विनायकराव कुलकर्णी साहेबांनी सर्व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन 30-35 वर्ष त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले। त्याच बळावर, त्याच हिमतीवर आम्ही पुन्हा एकदा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आमचे युवा नेते शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती वैशालीताई कुलकर्णी यांच्या नगराध्यक्ष उमेदवार पदाचे देऊन, कारण आपण जर पाहिलं तर 11 प्रभागातील आमचे 22 उमेदवार हे उच्च शिक्षित आणि सुशिक्षित आहेत आणि त्याच जोरावर जर तुम्ही दुसरीकडे बघितलं तर आज वेगवेगळ्या पक्षामधून अगदी कुठलीही पार्श्वभूमी नसताना, ज्यांना मराठी वाचता लिहिता येत नाही, आणि इकडे आमच्या अम्माचा जर वैशालीताईचं बघितलं तर गेल्या 5 वर्षाचा नगराध्यक्षाचा त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे। 20 वर्षांचं विनायकरावांचं राजकारण त्यांनी जवळून पाहिलेलं आहे। गोरगरिबांचे कामं केलेले आहेत। निश्चितपणानं गोरठेकर परिवारांना आणि देशमुख परिवारांना यावेळी जनता साथ देणार। धन्यवाद। आपण पाहतोय संपूर्ण धर्माबाद तालुक्यामध्ये विविध पक्षाने उडी घेतली। त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचा अगोदर सुद्धा नगराध्यक्ष होता, त्याप्रमाणे आता सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेतली जाते की खरोखरच राष्ट्रवादीचाच झेंडा नगरपालिकेवर रोवला जाईल, असा श्रीज भाऊ गोरठेकर आणि सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं आपल्याला मुलाखत दिली। जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।